यातील अथर्व सुदामे सोशल मीडियावर ट्रोल झालेला आहे। अथर्व हा सोशल मीडियावर बराच ॲक्टिव्ह असतो आणि अतिशय अर्थपूर्ण आणि तितक्याच विनोदी स्वरूपाचे व्हिडिओ तो बनवतो आणि त्यासाठीच तो प्रसिद्ध आहे। तर हिंदू मुस्लिम सर्व धर्म समभावाचा व्हिडिओ अथर्वनं टीका झाल्यानंतर डिलीट केलेला आहे। तर अथर्वनं अक्कल नसलेल्या गोष्टीत पडू नये आणि हिंदू महासंघाचा अथर्व सुदामेला हा सल्ला देण्यात आलेला आहे। प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे सध्या प्रचंड वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं त्यानं एक विशेष व्हिडिओ शेअर केला होता आणि हिंदू मुस्लिम ऐक्यासंदर्भातला संदेश त्यानं या व्हिडिओच्या माध्यमातून दिला होता। मात्र यावर काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतलेला आहे, टीकेची झोड उठवलेली आहे आणि धमका मिळाल्यानंतर अथर्वनं संबंधित व्हिडिओ डिलीट करून टाकला। तर गणेशोत्सवानिमित्त अथर्व सुदामेने एक रील बनवली होती। तर या रीलमध्ये तो मूर्ती विकत घेण्यासाठी गणेश मूर्तिकाराकडे जातो असं दाखवण्यात आलंय आणि तेव्हा मूर्तिकाराचा मुलगा अब्बू अशी हाक मारत येतो। तर हा संवाद रंगल्यानंतर शेवटी अथर्व म्हणतो, माझे वडील सांगतात आपण साखर व्हावं जी खिरीला सुद्धा लागते आणि शिरकुर्माला सुद्धा लागते, आपण वीट व्हावं जी देवळातही लागते आणि मशिदीत सुद्धा लागते। तर धार्मिक सलोखा आणि सौंदर्याचा संदेश देणाऱ्या या संवादावरूनच नेमका वाद पेटला। तर काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला आणि अथर्ववर टीकेची झोड उठवली। परिणामी त्यानं व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंटवरनं डिलीट केला। पण या प्रकरणामध्ये समाजातील अनेक जण त्याच्या समर्थनार्थ त्याच्या पाठिंब्यासाठी उभे राहिलेत। हे जे काही प्रतिगामी विचाराचे लोक आहेत जे धमकी देत आहेत अशा रील स्टारला, एक तर रील स्टारला विनंती करतो की तुम्ही परत ती रील टाकावी, काही त्यात अडचण नाही, आम्ही तुमच्याबरोबर आहोत। आणि अशा पद्धतीने म्हणजे आपण ज्याला कुठला काळ म्हणतो ते प्रतिगामी नाहीतर हां पुरातन नाही, त्याला एक आपण पुस्तकं जाळली होती पूर्वी, ती जी कुठली व्यवस्था असेल ती व्यवस्था परत काय आपल्या महाराष्ट्रामध्ये येते का असं आपल्याला म्हणावं। तर यासाठी पुन्हा एकदा थेट मी जाते, पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडे पुण्यात। रोहन, खरं तर पुण्यामध्ये अथर्वचं फॅन फॉलोइंग सुद्धा खूप आहे, तसंच अथर्वची ओळख स्पेशली यासाठी आहे की अथर्व ज्या प्रकारचा कॉन्टेंट देतो त्यातनं अतिशय महत्त्वपूर्ण संदेश तो नेहमी समाजाला देण्याचा प्रयत्न करतो। यंदासुद्धा त्याने असंच काहीतरी करू पाहत होता, मात्र अशा प्रकारे काही संघटनांनी त्याला विरोध केला आणि त्यानंतर या हरहुन्नरी कलाकार हा व्हिडिओ अक्षरशः डिलीट करावा लागला। काय अपडेट्स आहे या संदर्भात? अगदी बरोबर आहे। खरं तर अथर्व सुदामेंची ओळख म्हणजे राज ठाकरेंचा आवडता रील स्टार अशा प्रकारची देखील ओळख आहे आणि त्याच्यामुळे त्याला देखील मोठं जे आहे ते पुण्यामध्ये वलय मिळालं होतं। अगदी राज ठाकरेंनी अनेकदा त्यांच्या भाषणामध्ये त्याचं नाव घेऊन कौतुक देखील केलेलं होतं। सातत्याने ट्रेंडिंग जे काही असतं त्याच्यावरती व्हिडिओज यांच्याकडून बनवले जातात, या सगळ्या रील स्टारकडून बनवले जातात। गणपती आलेले आहेत, गणपतीच्या निमित्ताने अशा प्रकारचे रील्स बनवण्याचा प्रयत्न अथर्व सुदामे आणि दुसरा रील स्टार जो की त्याचा मित्र आहे जो पवन वागुळकर या दोघांनी मिळून पवन वागुळकर यांनी मुस्लिम कॅरेक्टर जे आहे ते स्वीकारलेलं होतं आणि अथर्व सुदामे त्यांच्याकडे गणपती घ्यायला गेलेला दाखवला होता। कुठेतरी सर्व धर्म समभाव या गणपतीच्या निमित्तानं जो आहे तो आमच्यामध्ये असल्याचा मांडण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे अथर्व सुदामे आणि पवनने केला, परंतु त्यांच्या अंगलट आलेला पाहायला मिळतोय। अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी किंवा संघटनांनी टीकेची झोड जी आहे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून अथर्व आणि पवनवरती डागलेली पाहायला मिळते। या सगळ्याच्यामुळे अथर्व व्यथित झाला आणि त्याने ते लगेचच डिलीट केलं आणि त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती त्याने एक त्याचा माफीचा व्हिडिओ देखील पोस्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तो सांगतोय की माझा असा काही उद्देश नव्हता, मी चांगल्या भावनेने हे सगळं करायला गेलेलो होतो। रोहन, धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल, कारण याबद्दल आणखी काही प्रतिक्रिया येणार आहेत त्या तुझ्याकडनं जाणून घेऊच।